नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालक मित्र हो, आपल्यासाठी नवीन अपडेट मी घेऊन आलेलो आहे। नवीन अपडेट मध्ये काय पहा तर शाहू स्क्रीनिंग टेस्टचं माहिती पत्रक आता समोर आलेलं आहे आणि त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देत आहे। अनेक असे पालक आहेत ज्यांचा पाल्य इयत्ता 10वी मध्ये आहे आणि तो शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट देऊ इच्छित असेल तर त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। तर काळजीपूर्वक या ठिकाणी जे माहिती पत्रक दिलेलं आहे त्या माहिती पत्रकामधली माहिती जी आहे ती समजून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण पुढे जाऊयात। यातली अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे। आता महत्त्वाची माहिती काय पहा, या ठिकाणी हे पूर्ण परिपत्रक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन किंवा आपलं जे चॅनल आहे त्या चॅनल वरती हे पीडीएफ देईन मी, किंवा तुम्ही हे जे शाहू कॉलेज आहे शाहू कॉलेजचं जे ज्युनियर कॉलेजची लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही हे माहिती पत्रक डाउनलोड करू शकता आणि यातली सर्व माहिती तुम्ही भरून घेऊ शकता। आता लक्षात घ्या, यामध्ये त्यांनी महत्त्वाची जी माहिती मेन्शन केलेली आहे ती बघूयात आपण। शाहू स्क्रीनिंग टेस्ट 2026 ओके, म्हणजे 2026 मध्ये जे विद्यार्थी 10वीची परीक्षा उत्तीर्ण होणार आहेत म्हणजे परीक्षेला बसणार आहेत, पात्र होणार आहेत। बघा, 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 11वी विज्ञान शाखा निवडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शाहू स्क्रीनिंग टेस्ट आहे। ओके, लक्षात आलं तुमच्या? काय म्हटलं इथं की ही जी परीक्षा आहे ती 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर जे विद्यार्थी 11वी विज्ञान शाखा म्हणजे 11वी मध्ये गेल्याच्या नंतर ते सायन्स या फॅकल्टीला ऍडमिशन घेऊ इच्छिणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही शाहू स्क्रीनिंग टेस्ट आहे। या परीक्षेतून पहा, वैद्यकीय म्हणजे मेडिकल आणि अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग साठीच्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी कोणती बॅच, एम्स आणि IIT बॅच तयार करण्यात येईल असं इथं सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही हे वाचून घ्या की वैद्यकीय गटामध्ये जी एम्स बॅच आहे त्यामध्ये जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं जो आहे राष्ट्रीय स्तरावरती होणाऱ्या या ज्या एक्झाम आहेत या एक्झामची तयारी, अभियांत्रिकी गटामधील इथे दिलेल्या सर्व एक्झामची तयारी या ठिकाणी ते करून घेणार आहेत असं त्यांच्या माहिती पत्रकामध्ये त्यांनी दिलेलं आहे। तर पुढे चला, या ठिकाणी इथे पहा अत्यंत महत्वाची माहिती आहे जी की शाहू स्क्रीनिंग टेस्ट 2026 ची नोंदणी कालावधी जो आहे तो सोमवार दिनांक 15 डिसेंबर ओके 2025 ते शनिवार दिनांक 7 मार्च 2026 पर्यंत हा नोंदणीचा कालावधी आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता। आता महत्वाची गोष्ट काय पहा, रजिस्ट्रेशन जे आहे नोंदणी तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करू शकता आणि हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी त्यांनी वेबसाईटचा पत्ता ऍड्रेस दिलेला आहे www.juniorshahoocollegelatur.org.in ओके, म्हणजे शाहू कॉलेजच्या ज्युनियर हे महत्वाचं आहे पहा। यामध्ये शाहू भरपूर जण काय करतात, शाहू कॉलेज लातूर असं सर्च करतात, त्या स्क्रीनवरती म्हणजे त्या वेबसाईट वरती जातात, त्यांना कुठेही दिसत नाही। महत्वाचं आहे त्यामध्ये कोणतं कॉलेज पाहणे, ज्युनियर कॉलेज ओके, हा शब्द अत्यंत महत्वाचा वेबसाईट मध्ये। नोंदणी फी बघा, त्यांनी PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स ओके PCM ग्रुप किंवा PCB ग्रुप या दोघांसाठी पण त्यांनी ठेवलेली आहे 250 रुपये म्हणजे 250 रुपये, आणि ज्यांना PCMB ज्याला आपण जनरल ग्रुप म्हणतो यासाठी त्यांनी परीक्षा फी ठेवलेली आहे 400 रुपये। इथं महत्वाची सूचना दिली की एकदा भरलेला अर्ज रद्द करता येणार नाही। मग तुम्ही पेमेंट कशी करू शकता, तर पेमेंट साठी पहा ऑनलाईन ओनली म्हटलेलं आहे, म्हणजे ऑफलाईन पद्धतीने नाही। या परीक्षेची फी तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने भरू शकता। UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा उपयोग करून तुम्ही याची भरू शकता पेमेंट। आता महत्वाची पहा तारीख काय आहे परीक्षेची, तर परीक्षेची तारीख जी आहे ती CBSE बोर्ड साठी त्यांनी रविवार दिनांक 15 मार्च 2026 ही तारीख ठेवलेली आहे। जे विद्यार्थी CBSE बोर्ड मध्ये शिकतात त्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचा दिनांक जो आहे तो 15 मार्च 2026 ठेवलेला आहे। तर जे स्टेट बोर्ड आहे पहा, स्टेट बोर्ड आणि ICSE बोर्ड आहे यांच्या परीक्षेचा दिनांक हा 29 मार्च 2026 आहे। लक्षात घ्या, परीक्षेची पद्धत कशी असणार आहे, ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे
ओके. देन बहुपर्यायी पद्धत याच्यामध्ये असेल, एमसीक्यू म्हणतो आपण त्याला. नकारात्मक गुण पद्धती आहे परीक्षेमध्ये, निगेटिव्ह मार्किंग ज्याला आपण म्हणतो ती आहे. गुणदान पद्धत म्हणजे मार्किंग सिस्टीम कशी आहे पहा. प्रत्येक बरोबर उत्तरास +4 म्हणजे 4 गुण मिळतील, चुकीच्या उत्तरास -1 म्हणजे निगेटिव्ह मार्क्स म्हणतो आपण त्याला, आणि न सोडवलेल्या प्रश्नास 0 गुण भेटतील. परीक्षा केंद्र हे लातूर असेल. परीक्षा पात्रता कोणालाही परीक्षा देता येईल, तर इयत्ता 10वी बोर्ड 2026 परीक्षा देत असलेले विद्यार्थी, मग ते कोणत्याही बोर्डाचे विद्यार्थी असतील. वर्गाची सुरुवात कधी होईल, या एप्रिल 2026 मध्ये या बॅचची सुरुवात होणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी या शाहूच्या स्क्रीनिंग टेस्ट मधून लागतील, म्हणजे ज्यांचा प्रवेश होईल, त्यांची बॅच ही एप्रिल महिन्यामध्ये लगेच सुरू होणार आहे. पुढे पहा, या ठिकाणी आता वैद्यकीय गट एम्स बॅच जी आहे त्याच्या 2 बॅचेस असणार आहेत. तर या ठिकाणी त्यांनी एकूण प्रश्न काय सांगितले पहा. एकूण प्रश्न 100 असतील, एकूण गुण हे 400 असतील, परीक्षेचा कालावधी हा 2 तास असेल. अभ्यासक्रम काय असेल लक्षात घ्या. तर एम्स बॅच साठी परीक्षेसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सविस्तर अभ्यासक्रमासाठी परिशिष्ट ए पहा. ओके, हे काय अभ्यासक्रम दिलेला आहे ते पण आपण पुढे पाहणार आहोत. देन अभियांत्रिकी गट जे आहे ते IIT बॅच, याच्या पण 2 बॅचेस असतील. एकूण प्रश्न जे आहेत 100, एकूण गुण 400, परीक्षा कालावधी मात्र 2 तास 30 मिनिटे म्हणजे 2.5 तास आहे. या परीक्षेपेक्षा अर्धा तास या परीक्षेसाठी जास्त आहे. आता इथे ही अभ्यासक्रम सांगितलेला आहे की परीक्षेसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरती देण्यात आलेला आहे. म्हणजे यावेळेस काय केलेलं आहे पहा, की वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कोणता अभ्यासक्रम येणार आहे ते या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. नोट मध्ये काय दिले ते पाहूयात. महत्वाचे, वरील रचनेत ऐनवेळी काही बदल होऊ शकतात असं म्हटलेलं आहे. ओके, एम्स आणि IIT बॅच मधील प्रवेश स्क्रीनिंग टेस्ट मधील गुणवत्तेनुसार होतील. म्हणजे या स्क्रीन टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स पडतील, त्याचा रिझल्ट कसा येईल, त्याच्या मेरिटनुसार यामध्ये काय होईल, 11वीचे अंतिम प्रवेश होतील. ओके, तर बाकीची जी माहिती आहे पहा, माहिती तुम्ही वाचून घ्या. अत्यंत महत्वाची मी माहिती जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांनी अभ्यासक्रम कोणता दिलेला आहे याबद्दल चर्चा करूयात, आणि कोणत्या बुक्सद्वारे तुम्ही हे जे दिलेला अभ्यासक्रम आहे त्याचा अभ्यास करू शकता याबद्दलची माहिती मी तुम्हाला देईल.